श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 8 मार्च 2024 ला आहे महाशिवरात्र आणि ही महाशिवरात्र काही राशींसाठी खास ठरणार आहे, कारण त्यांच्यावर होणार आहे महादेवांची कृपा असं म्हणायला हरकत नाही. पण असं काय घडणार आहे, कोणत्या आहे त्या राशी, चला जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह ठराविक वेळेच्या अंतराने राशी परिवर्तन करत असतात. ग्रहांच्या राशी बदलामुळे सर्व राशींवर शुभ आणि अशुभ असे दोन्ही प्रभाव दिसून येतात. कला, संस्कृती, आनंद, वैभव आणि समृद्धीकारक शुक्र ग्रह मार्च महिन्यामध्ये राशी परिवर्तन करणार आहे. मकर राशीत असलेला शुक्र 7 मार्च रोजी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मकर आणि कुंभ या दोन्ही शनीचे स्वामित्व असलेल्या राशी आहेत. कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर शुक्र आणि नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी यांची युती योग जुळून येणार आहे. शुक्र आणि शनी यांचे मित्रत्वाचे संबंध असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे मार्च महिन्यात शुक्र ग्रह दोनदा राशी परिवर्तन करणार आहे. 7 मार्चला कुंभ राशीत विराजमान होणारा शुक्र ग्रह 31 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशी शुक्रांची उच्च रास मानली जाते. आता तुम्हाला ज्योतिषशास्त्रातलं फारसं काही कळत नसलं तरी 7 आणि 8 मार्च पासून काही राशींना लाभ होणार आहे एवढं लक्षात घ्या. आणि त्या राशी कोणत्या आहेत ते आपण पाहूयात. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास. शुक्र ग्रहाचे गोचर शुभ फलदायी मेष राशींसाठी असणार आहे. उत्पन्नात लक्षणीय वाढ दिसू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असलेली पाहायला मिळेल. सुखसुविधांमध्ये वाढ होईल. नोकरदारांना आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. सामाजिक कार्यात सुद्धा तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर हा काळ अनुकूल आहे. त्यानंतरची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीला सुद्धा या काळामध्ये शुभ परिणाम मिळणार आहे. व्यवसाय चमकेल. नोकरीत सुवर्ण संधी मिळतील. संपत्तीत वाढ होईल. पैशांची चांगली बचत तुम्ही करू शकता. माता लक्ष्मी आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नशिबाची उत्तम साथ मिळू शकते. प्रेम संबंधात शांततेचे क्षण घालवाल. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीला व्यवसायात भरपूर पैसे कमवण्याची संधी मिळेल. शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल तर चांगला परतावा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काळ चांगला आहे. शुक्र प्रभावामुळे प्रेम संबंध दृढ होतील. जोडीदारासोबतच सहलीसाठी छान योजना बनवाल. कुटुंबात खुशालीने काम कराल. कन्या रास. धनप्राप्तीचे शुभ संकेत कन्या राशीसाठी आहेत. सर्व प्रकारच्या भौतिक सुखसोयीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगलं काम कराल. अपूर्ण कामं लवकरच पूर्ण होतील. मान सन्मानात वाढ होईल. एकंदरीतच शुक्राचं गोचर लाभदायक ठरेल. तुळ रास. भौतिक सुख मिळेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात चांगला नफा मिळेल. व्यावसायिक योजना पूर्ण होतील. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी चांगलं यश मिळू शकतं. जोडीदाराच्या बाबतीत काही चांगली बातमी सुद्धा ऐकायला मिळू शकते. बढती मिळण्याचे योग आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होऊ शकतो. नवीन कामातही यश मिळण्याचे सुद्धा संकेत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सन्मान वाढणार आहे. आता वळूया धनुराशीकडे.
धनुराशींच्या व्यक्तींच्या जीवनात आनंद बघायला मिळेल. प्रेम जीवनात काही सकारात्मक बदल होऊ शकतात. पैशाची कमतरता भासणार नाही. नवीन कार किंवा घर खरेदी तुम्ही करू शकता. घरामध्ये आनंद राहील. ऑफिसमध्ये काम करण्यासाठी चांगलं वातावरण मिळेल. चांगल्या कामगिरीसाठी बढती सुद्धा मिळू शकते. आता जर लाभ होणाऱ्या राशींमध्ये तुमची रास नसेल तर शिवरात्रीला या पुण्य पावन पर्वावर तुम्ही एक उपाय करू शकता, ज्यामुळे भगवान शिवशंकराची कृपा तुम्हाला देखील प्राप्त होऊ शकते. जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील आणि आर्थिक समस्येतून बाहेर पडायचं असेल तर हा उपाय सगळ्या राशींचे लोक करू शकतात. तो म्हणजे शिवस्तोत्राचं पठण करणं. हे स्तोत्र कोणत्याही शिवभक्तास पठण करता येतं. स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, दारिद्र्याचा नाश करणारं हे स्तोत्र आहे. हे स्तोत्र कधी म्हणायचं, कसं म्हणायचं, तर महाशिवरात्रीपासून हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा आणि आर्थिक स्थिती चांगली होईपर्यंत हे स्तोत्र रोज न चुकता म्हणा. तुमच्या राहत्या घरी तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकता. धनप्राप्तीसाठी, नोकरी व्यवसायात वृद्धीसाठी हे स्तोत्र लाभदायक ठरतं. दारिद्र्याचा नाश करणारं, शीघ्र फलदायी असं प्रभावी हे स्तोत्र आहे. पण हे शिवस्तोत्र दारिद्र्याचा नाश करतं का? हे कशावरून? अहो, साधी गोष्ट आहे. या स्तोत्राच्या शेवटी दारिद्र्य दहन शिवस्तोत्र संपूर्णम असा उल्लेख आहे. म्हणजे हे शिवस्तोत्र दारिद्र्याचं दहन करणारं आहे. महिला सुद्धा हे स्तोत्र म्हणू शकतात. अडचणीचे 4 दिवस मात्र त्यांनी सोडून द्यायचे आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला हे शिवस्तोत्र म्हणता येत नसेल तर आणखी एक साधा उपाय आहे जो सगळ्या राशीचे लोक करू शकतात. तो म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी कापूर मिश्रित पाण्याने भगवान शिवशंकरांना अभिषेक करणं. हा सुद्धा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय सांगितला जातो. हा अभिषेक करताना तुम्ही महादेवांचा अगदी साधा सोपा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून करू शकता. आर्थिक संकटातून मुक्ती हवी असेल तर हा सुद्धा एक उपाय तुम्ही करू शकता. महाशिवरात्रीच्या या पुण्य पावन पर्वावर आणखी कोणकोणते उपाय केल्याने काय काय लाभ होतो या सर्वांचे व्हिडिओ आमच्या सुंदरता या चॅनेलवरती आहेत. ते नक्की बघा. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी महिलांनी कोणत्या खास उपासना कराव्यात या संदर्भातील व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, त्याचबरोबर शंकराची पिंड किंवा महादेवाची तस्वीर, शिवमूर्ती यापैकी घरात काय स्थापना करावी, शिवपंचायतन म्हणजे काय, शिवपंचायतनाची देवघरात स्थापना कशी करावी, त्याचबरोबर शिव उपासनेसाठी महत्त्वाचे ग्रंथ कोणते, शिवलीलामृत ग्रंथातील महत्त्वपूर्ण अध्याय कोणते, जे म्हटल्याने आपल्याला शारीरिक मानसिक समस्या दूर होतात, या सगळ्या संदर्भात तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. तुमच्या कमेंटनुसार आम्ही विषयाची निवड करू आणि त्या विषयाचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ. त्यासोबतच तुमच्याही काही वैयक्तिक समस्या असतील तर त्याही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सुद्धा महादेवाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.